गणेशार्दाश्चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्यदैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व हि माझा रघुगुरु सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुषंजोक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदास बोधाय। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिकृक्षुतो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्य प्रिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। समर्थाने आता आपण पाहतोय की ग्रंथराज दासबोध या विषयावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। दशक 14वा आणि समास 3रा आपला सुरू आहे। कवित्व कळा निरूपण असं या समासाचं नाव आहे। कवित्व शब्द सुमन माळा अर्थ परिमळ आगळा तेणे संत षटपद कुळा आनंद होय श्रीराम। काव्य कवित्व म्हणजे काव्य। हे काव्य कसं आहे तर ही शब्दांची सुमनमाळा म्हणजे एखाद्या आपण फुलाची माळ भगवंताला अर्पण करतो तसं काव्य म्हणजे शब्दाची सुमनमाळा म्हणजे अत्यंत पवित्र भावनेने केलेला शब्दाचा भगवंताच्या स्तुतीसाठी वापर याला कवित्व म्हणतात। कवित्व शब्द सुमनांची माळा अर्थ परिमळ आगळा। जसा फुलातनं सुगंध येतो ना तसा शब्दाला सुद्धा सुगंध आहे। म्हणजे शब्दामध्ये अर्थ दडलेले आहेत। जसा कमळामध्ये मकरंद दडलेला आहे तसा शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे। शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, गुह्यार्थ आहे, तत्वार्थ आहे, गूढार्थ आहे। म्हणजे शब्दामध्ये जसा त्या फुलामधला सुगंध दडलेला आहे तो जसं फूल उमलेल तसा परिमळ सर्व बाजूनी जातो तसं या शब्दामध्ये असलेली आपली मनाची भावना ही त्या भगवंतापर्यंत पोचवली जाते। त्या शब्दामध्ये असलेला गंध सुगंध हा परमात्म्यापर्यंत पोहोचवला जातो। कवित्व शब्द सुमनमाळा अर्थ परिमळ आगळा त्या शब्दाचे अर्थ आहेत। मगाशी सांगितलं तसं एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत। म्हणजे या ठिकाणी हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला ते पाहावं लागतं। अर्थ परिमळ आगळा तेणे संत षटपद कुळा आनंद होय श्रीराम। षटपद म्हणजे भुंगा। म्हणजे भुंग्याला जसा कमलातला मकरंद सेवताना आनंद होतो तशी जी संत मंडळी आहे त्यांना ह्या शब्द सुमनातला अर्थ त्याचा सुगंध घेऊन आनंद होतो। तेणे संत षटपद कुळा आनंद होय श्रीराम। ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणी ओंकार तंत अखंडपणे खंडोचने श्रीराम।
तैसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी. तशी ही शब्दांची माळा आपल्या अंतःकरणातून निघणारे हे रसाळ शब्द, त्याची ही सुमनमाळा गुंफायची. आता माळ गुंफायची म्हणजे तंतू पाहिजे का नाही, धागा पाहिजे. मग हा मनातल्या माळेतला तंतू कोणता आहे? तर सारखा चालणारा अनाहत ध्वनी ओम ओम ओम. ही जी ओंकार, या नाभिकमलापासून निघणारा हा जो ओंकार आहे, हा ओंकार म्हणजेच जणू काही या शब्दाला गुंफणारा असा धागा आहे. नुसती फुलं वाहिली तर फुलं वाहिली म्हटली जातील. हार व्हायला केव्हा म्हणत आपण? जेव्हा तो धाग्यामध्ये गुंफला जातो तेव्हा त्या फुलाचा हार तयार होतो. म्हणजे या ठिकाणी धागा ह्या सगळ्या फुलाला एकत्रित करून तो आपण हार म्हणून भगवंताच्या गळ्यामध्ये घालू शकतो. एरवी फुलं आहेत ती पायावर वाहिली जातात, डोक्यावर वाहिली जातात, पण गळ्यामध्ये हारासारखी घालता येत नाही. त्याला धाग्याचीच आवश्यकता आहे. तसे हे शब्द जे आहेत अंतःकरणातनं निघालेले शब्द आहेत, त्याला धागा आहे हा ओंकाराचा. त्या ओंकार धाग्याने भगवंताला हे अर्पण करायचं. माळा ऐसी माळा अंतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी. ओंकार तंत अखंडपणे, खंडूच नाही श्रीराम. हा ओंकाराचा तंतू आहे. समजा माळेतला धागा निसटला तर काय होईल? समजा आपण मणी त्यात गुंफलेले असले तर मणी चारी दिशेला वाहत सुटतील, विस्कळीत होतील. मण्याची माळ आहे, त्याचा तंतू जर तुटला तर ते सगळे मणी विखरून जातील. म्हणजे तो धागा कसा पाहिजे तर चांगला पाहिजे. चांगला धागा असेल तर तो खंडत नाही, तुटत नाही. तसा हा धागा आहे, अखंड चालणार आहे, तो खंडू नये. म्हणजे हा सतत आपल्या मनातला जो ध्वनी आहे तो अखंड ध्वनी आपल्या मनातनं घुमत राहिला पाहिजे. ऐसी माळांतःकरणी, गुंफून पूजा रामचरणी. ओंकार तंत अखंडपणे, खंडूच नये श्रीराम. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे. तया कवित्वाची लक्षणे, बोलिजेती श्रीराम. आता हे जे काव्य करायचं ते लोकांच्या कल्याणासाठी करायचं. जसं रामायण आहे, महाभारत आहे, काव्य आहे. ती कशासाठी आहेत? व्यवहारामध्ये कसं वागावं हे कळण्यासाठी महाभारत आहे, आणि प्रत्यक्ष आचरण कसं करावं यासाठी आहे ते रामचरित्र आहे. म्हणजे रामचरित्रामधनं आपण जीवन कसं जगावं हे कराय. पण व्यवहारात कसं वागावं हे जर पाहायचं असेल तर ते महाभारतात पाहावं लागतं. खटा असा आणावा खट, उद्धटा असा आणावा उद्धट, लौंदा पुढे दुसरा लौंदा आणून उभा करावा श्रीराम. मग त्यावेळेला तुम्हाला ते काव्य, महाभारत काव्य कामाला येईल. आणि जीवन जगताना राम म्हणजे रामायण हे काव्य आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवतं, प्रपंच कसा करावा हे शिकवतं. परोपकारा कारणे, कवित्व अगत्य करणे. दुसऱ्याला काहीतरी ज्ञान मिळावं, त्या ज्ञानाचा त्याला वापर करता यावा यासाठी हे काव्य आहे, परोपकारासाठी काव्य आहे. जसं आनंद फंदीने काव्य केलं, लोकांच्या कल्याणासाठी लोकांना सांगितलं कसं वागावं. अंगी नम्रता सदा असावी. काय सांगतो तो कवी काव्यातनं? अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. अंगामध्ये नम्रपणा पाहिजे, कुणावर राग धरायचा नाही. कारण जी माणसं आपल्याला बोलून गेलीत ना ती विसरून पण गेली, आणि आपण मात्र ते शब्द धरून ठेवले. राग कुणावर धरू नये, मी मोठा शहाणा धनाढ्यही, गर्वभार हा वाहू नये.
दिली स्थिती देवाने तीतच, माने सुख कधी विठवू नको. काय सांगतो तो कवी? आल्या अतिता मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. दारामध्ये अतिथी आला तर त्याला मुठभर घाल. काही काही लोक काय म्हणतात, ह्यांना बाकीची घरं सापडत नाही बघा, आमच्याच घरी येतो. अरे पाहिजे तर वाढ बाबा, नसलं वाढायचं तर हात जोडून पुढे जाऊन सांगायचं. तुला ही जी वाणी दिली ती लोकांची मनं प्रसन्न करण्यासाठी दिली का दुःखी करण्यासाठी दिली? नसलं वाढायचं वाढू नकोस, हात जोडून माफ करा महाराज म्हणायचं, पुढे जाऊ देत. त्यांच्या अंगावर ओरडायचं नाही, तुम्ही एवढी धडधाकट कशाला भीक मागता, नोकरी धंदा करता येत नाही का? तू कशाला सांगतो भाऊ त्याला? हां, तुला पाहिजे तर वाढ, नसलं वाढायचं तर वाढू नकोस. हां, परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे. तया कवित्वाची लक्षणे बोलिजे ती श्रीराम. असं हे परोपकारासाठी जे काव्य आहे ते कशा प्रकारचं असावं याच्याबद्दल समर्थ सांगतात. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐस्या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी श्रीराम. ज्यामुळे ते काव्य ऐकणाऱ्याच्या मनामध्ये भगवंताची भक्ती निर्माण होईल असं काव्य असावं. जेणे भगवत भक्ती घडे, भगवंताची भक्ती घडली पाहिजे. जेणे घडे विरक्ती, भगवंताचं भक्ती पण त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि मनामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐस्या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी श्रीराम. भगवंताच्याविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे त्या काव्यातनं. काव्य ऐकलं की मनामध्ये तसे भक्तीचे तरंग उमटायला पाहिजेत. भगवंताच्या नामाची गोडी त्या काव्यातनं निर्माण व्हायला पाहिजे आणि मनामध्ये वैराग्य निर्माण व्हायला पाहिजे. वैराग्य का निर्माण व्हायला पाहिजे? तर वैराग्य ते भाग्य निश्चिती. आपल्या मनामध्ये वैराग्य निर्माण होणे भाग्याचं लक्षण आहे. ऐस्या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी श्रीराम. क्रियेविण शब्दज्ञान तयान मानती सज्जना, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा श्रीराम. नुसतं शब्दज्ञान असून उपयोग नाही. क्रियेविण वाचाळाचा व्यर्थ आहे, तसं आपल्या हातनं घडलं पाहिजे ना. नुसतं म्हणलं बाबा, का रे बाबा आयुष्यभर देवाचं नाव का नाही घेतलं? आणि त्याला आता कळायला लागलं. 60-70 वर्ष झाली की माणसाला कळायला लागतं. काय कळायला लागतं? आयुष्य ओघळून मी रिक्त हस्त आहे, आता माझ्या हातात काही शिल्लक राहिलं नाही. बळावता बळपंखामधले पिल्लू उडून जाई, कुणी कुणाचे नाही राजा, जो तो आपले पाही. पण हे कळायला 50-60 वर्ष आयुष्यातली निघून जावी लागतात. आणि मग तो म्हणायला लागतो की देवा खरंच भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपतिमती माझी आपुलीसी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. आता मला कळायला लागलं म्हणतो, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. जेणे क्रियेविण शब्दज्ञान तया न मानती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. त्याला अनुताप झाला पाहिजे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा नीरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धावरे धाव आता. त्याच्या मनामध्ये जोपर्यंत अनुताप तयार होत नाही तोपर्यंत काय उपयोग आहे? म्हणले परमार्थाला योग्य मनुष्य कोण आहे? जो त्रिविध तापे तापला तो परमार्थाशी योग्य झाला. त्रिविध ताप कोणकोणते आहेत? आधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक, अशा तिन्ही प्रकारचा त्रास माणसाला होत असतो. या तापाने हा मनुष्य त्रस्त झाला, मग त्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते. ज्याप्रमाणे
मुलाला भूक लागली, आई सांगितलं आई पोळ्या करून दे. आईने पोळी लाटली आणि तव्यावर टाकली. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाले, अर्धा तास झाला, तास झाला, पोळी काही होईना. तो म्हणतो आई मला भूक लागली. अरे म्हणले तव्यावर पोळी टाकली. मग म्हणले अजून का होत नाही. अरे बापरे, गॅस बंद झाला मला माहीतच नाही. अरे जोपर्यंत तवा तापला नाही तोपर्यंत ती पोळी कशी होणार आहे. जो त्रिविध तापे तापला तो परमार्थाशी योग्य झाला. त्रिविध तापाने तापलेल्या मनुष्याला जर परमार्थ सांगायला तुम्हाला सुरुवात केली तर त्याला ती गोष्ट पटायला लागते. हो बाबा खरंच आहे. हां, पण जोपर्यंत तो त्रिविध तापाने तापला नाही तोपर्यंत त्याला सांगून पालत्या घड्यावर पाणी, नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडे गेले अरे, तोपर्यंत त्याला काही त्यातलं कळत नाही. कारण त्याची ऐकून घेण्याची मनस्थितीच नसते. क्रियेविण शब्दज्ञान तयान मानते सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा श्रीराम. देवाचेने प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक श्रीराम. काव्य करण्याच्या आधी तुम्ही देवाला प्रसन्न करून घ्या असं म्हटलंय. आता देव प्रसन्न कशाने होईल असं म्हटलंय. आपण जी नित्य पूजा अर्चा करतो त्यांनी ती आपली कुलदेवता प्रसन्न होते आणि ती देवता प्रसन्न झाली की मग आपल्याला काव्यस्फूर्ती व्हायला लागते. काही चांगलं चांगलं वाचावं, काही ऐकावं, काही अशी बुद्धी मग ती देवता आपल्याला देत जाते. म्हणून आधी देव प्रसन्न करावा. आणि देवाला काय आवडतं, देवाला कोणता मनुष्य आवडतो, आपण देवाला आवडतो का नाही विचार करावा. जो आवडतो सकळांना तोची आवडे देवाला. आपलं वागणं असं असावं की सगळ्याला आपण आवडावं. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. देवाला आवडतं ते आपण असं करावं. तुमच्याशी कोणी खोटं बोललेलं तुम्हाला आवडतं का, नाही आवडत ना, मग देवाला कसं आवडेल. तुम्हाला कोणी फसवलं तर तुम्हाला आवडेल का, नाही आवडत, मग देवाला कसं आवडेल. मग देवाला आवडतं ते करायचं असेल तर प्रामाणिकपणा पाहिजे, सत्याने वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं आचार विचार उच्चार सगळे चांगले. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, या नाव प्रासादिक श्रीराम. ते बोलणं प्रचितीचं बोलणं आणि प्रासादिक बोलणं आहे. प्रासादिक म्हणजे ऐकत राहावं असं वाटणं त्याला म्हणतो प्रासादिक बोलणं. हां, नाही तर बंद करावं आता. मग म्हणजे याचा अर्थ समोरच्याला आवडलं. लक्षात का प्रासादिक कशाला म्हटलंय, कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावं असं वाटणं त्याला प्रासादिक बोलणं असं म्हणतात. प्रासादिक श्रीराम. धीटपाठ प्रासादिक ऐसे बोलते अनेक, तरी हा अत्यंत विवेक बोलीजेल श्रीराम. धीटपाठ, धीटपाठ याचा अर्थ एखादी गोष्ट पाठ करून लोकाला म्हणून दाखवणं, त्याला धीटपाठ म्हणलेलं आहे. धीटपाठ प्रासादिक ऐसे बोलते अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलीजेल श्रीराम. आता त्याबद्दल सांगतो म्हणाले, त्याचा विवेक कसा आहे ते. धीटपाठ म्हणजे धीटपाठ प्रासादिक ऐसे बोलते अनेक, तरी हा त्रिविध विवेक बोलीजेल श्रीराम. धीट म्हणजे धीटपणे केले जे जे आपल्या मनास आले, बळेची कवित्व रचले, या नाव धीट बोलजे श्रीराम. धीटपाठ म्हणजे काय, आपल्या मनाला असं आलं तसं धीट गेला, धीटपाठ. त्याच्यात प्रासादिकपणा आहे का नाही, काय नाही काय नाही, शब्दाला शब्द लावले लिहित गेला. धीटपाठ म्हणजे धीटपणे केले जे जे आपल्या मनास आले, बळेची कवित्व रचले, या नाव धीट बोलजे श्रीराम. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तयासारखा उतार आपण हे केला श्रीराम. आता पाठ म्हणजे पाठांतर, जे काही सांगितलंय ग्रंथामध्ये सगळं मुखोद्गत केलं, पाठांतर. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तयासारखा उतार आपण हे केला श्रीराम. जसं त्या ग्रंथामध्ये लिहिलंय तसं एखादं काव्य आपण करू शकतो. ते वाचून वाचून ऐकून आपल्याला हे सगळं काव्य करता येतं. हां, शीघ्रची कवित्व जोडले, दृष्टी पडले त्याची वर्णिले, भक्ती वाचून केले त्या नाव धीटपाठ श्रीराम. मग त्याचं काव्य चांगलं होतं, लोक म्हणतात बाबा काय सुंदर कविता आहे. पण म्हणाले यामध्ये काही देवाचं वर्णन आलंय का, नाही. म्हणजे कवितांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध होतात,
मग ती काय सगळी देवघरात ठेवली जातात का हो? नाही ठेवली जात. मग देवघरात कोणतं काव्य ठेवलं जातं? ज्याच्यामध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे असेच ग्रंथ त्या देवघरात ठेवले जातात. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताची लीला वर्णन केलेत असं काव्य, असे ग्रंथ ते देवघरात ठेवले जातात. शीघ्रचे कवित्व जोडले, दृष्टी पडले, त्याची वर्णिले, भक्ती वाचून केले, त्या नाव धीटपाठ श्रीराम. हा धीटपाठ आहे, लोकांना आवडतो, पण त्याच्यामध्ये भक्ती नाही, ज्ञान नाही. ज्ञान भक्ती पाहिजे. भक्ती कशी करावी याचं ज्ञान पाहिजे. कामेक रसिक शृंगारिक वीर हास्य प्रास्ताविक कौतुक विनोदानेक या नाव धीटपाठ श्रीराम. मग काही शृंगारिक काव्य करता येतं, काही वीररसाची काव्य करता येतात, काही शांतरसाची काव्य करता येतात. अशी म्हणजे नवरस आहे ना, त्या नवरसावरती काव्यनिर्मिती करता येते. ते काव्य चांगलंही होतं, लोकाला आवडतंय, वा वा काय सुंदर कवी असं म्हटलं जातं. पण पहाटे उठल्यानंतर कोणी अशा कविता ऐकत बसेल का? नाही. मग ऐकेल काय? भोपाळे ऐकतील. उठा उठा ओ सकळिक वाचे स्मरावा गजमुख रिद्धी सिद्धीचा नायक. काय म्हणतील? असं कवित्व म्हणतील. बाकी कविता चांगलेच, पण ते रोज कोणी भोपाळ्या म्हणून ऐकतील का? त्याच्यामध्ये भक्तिरस पाहिजे. कामिक शृंगार रसिक शृंगारिका वीरहास्य प्रास्ताविक कौतुक विनोदानेक या नाव धीटपाठ श्रीराम. हास्य कलाकार आहे, हास्य काव्य, हास्य कवी आहेत सगळे. ते लोकांची मनोरंजन करतात, कारण 14 विद्या 64 काळामधली एक विद्या आहे. त्याने लोकांचे मनोरंजन पण होतं. पण कायम लोकांच्या मनामध्ये घर करून काय राहतं, तर हे भगवंताचं वर्णन केलेलं काव्य हे त्याच्या मनाचा ठाव घेऊन जातं. कामिक रसिक शृंगारिक वीरहास्य प्रास्ताविक कौतुक विनोदानेक या नाव धीटपाठ श्रीराम. याला धीटपाठ म्हणले. मन झाले कामाकार तैसे नित्य उद्गार धीटपाठे पारपार पाविजेत नाही श्रीराम. हे कामिक काव्य वाचलं मन तदाकार होतं, मनामध्ये कामाचेच विचार यायला लागतात. शृंगारिक काव्य वाचलं की मनामध्ये शृंगाराचे विचार यायला लागतात. जसं वाचावं तसं मन तदाकार होतं. वीररस ऐकला तर मन तदाकार होतं, वीररसात्मक विचार मनामध्ये यायला लागतात. आणि भक्तीचं काव्य वाचलं तर मनामध्ये भक्तीचे भाव निर्माण होतात, मन तदाकार होतं भक्तीशी. मग तुम्ही जसं वाचाल तसं मन होणार आहे की नाही? मग मन म्हणून तदाकार मन व्हायचं आहे. ते कोणाशी तदाकार झालं पाहिजे? त्या भगवंताशी तदाकार झालं पाहिजे. मन झाले कामाकार तैसे निघते उद्गार धीटपाठे परपार पाविजेत नाही श्रीराम. ह्या धीटपाठाने मनोरंजन होईल, पण हा धीटपाठ तुम्हाला पहिलं तीराला नेणार नाही. वावया उदरशांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे व्युत्पत्ती त्या नाव धीटपाठ श्रीराम. असं काव्य केलं. मग त्यांनी बोलवलं का, म्हणजे तिथे कवी संमेलन होतं आणि या सुंदर सुंदर कवींना मोठं मोठं मानधन देऊन बोलवलं, त्यांचे सत्कार केले. पण हे काय झालं? पोट भरण्याची विद्या झाली. या विद्येने पोट भरता येईल, कुठल्या धीटपाठाने पोट भरता येईल. वावया उदरशांती करणे लागेल, पण त्याच्यामध्ये लोकांची स्तुती करावी लागते. आता ज्याने आपल्याला ते काव्य म्हणायला बोलवलेलं आहे तो एखादा मनुष्य काही चांगलं वाईट कर्म करत असेल. काही लोक त्याला चांगलं म्हणत असतील, काही वाईट म्हणत असतील. त्यांनी कोणत्या मार्गाने पैसा मिळवला कोणाला लोक आपल्याला काय माहिती आहे. पण तिथं स्टेजवर गेल्यानंतर त्याची स्तुती करावीच लागते का नाही? स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी जनाची. वावया उदरशांती करणे लागे नरस्तुती तेथे केली जे व्युत्पत्ती त्या नाव धीटपाठ श्रीराम. कवित्व नसावे धीटपाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट पाषांडमत श्रीराम. कवित्व हे धीटपाठ नसावं.
कवित्व नुसतं शब्दाला शब्द जोडून केलेला खटपट नसावी. त्या काव्यामध्ये उद्धटपणा नसावा, पाषाण्य नसावं, धर्मावरचा आपला विश्वास उडून जाईल असं काव्य नसावं. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतही श्रीराम. एखाद्या काव्याने, एखाद्या शब्दाने समाजामध्ये वाद निर्माण होईल असं काव्य नसावं. रसभंग करणारं काव्य नसावं. कवित्व नसावे रंगभंग, चांगला रंगलेला काव्य संमेलन आहे. एखाद्या माणसाने अशी कविता म्हटली की रंगाचा भंग होऊन जातो. कवित्व नसावे रसभंग, दृष्टांतहीन श्रीराम. कवित्वामध्ये या भगवंताच्या याच्यामध्ये नाना प्रकारचे दृष्टांत सांगितलेले असतात. या दीडपाठामध्ये दृष्टांत काही नाही. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ, लक्षणीय श्रीराम. कवित्व थोडक्यात असावं. थोडक्यात आपलं असं काय म्हणतात बघा, आपण एखाद्या साहेबांकडे गेलो ऑफिसमध्ये, तिथं बोर्ड लिहून ठेवलं असतं. काय लिहिलं असतं? तुमचं मत थोडक्यात मांडा. म्हणजे तुम्हाला काय मला सांगायचं आहे ना, थोडक्या शब्दात सांगा, मला कळतं आहे सगळं. कारण तो ज्ञानी मनुष्य बसला आहे तिथं. ऑफिसर म्हणजे काय उगीचुगी ऑफिसर होतं. तुम्ही थोडं सांगितलं तर त्याला कळणार आहे तुमची काय अडचण आहे ती. कमीत कमी शब्दात तुमचं वाक्य सांगा. तसं आपलं म्हणणं कमीत कमी शब्दात व्यक्त करता आलं पाहिजे. त्याला काव्य म्हटलेलं आहे. कमी शब्दामध्ये आपलं जी मनातली भावना आहे ती व्यक्त करता आली पाहिजे. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटीळ, लक्षणीय श्रीराम. कवित्वामध्ये कुणाला उद्देशून काव्य नसावं. म्हणजे त्याच्यातले असलेले दोष वर्णन करण्यासाठी काव्य केले, त्या ठराविक माणसाला लक्षून काव्य केले असं नसावं. हीन कवित्व नसावे, बोलदेची न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन श्रीराम. काव्य करताना मनामध्ये हीन विचार निर्माण होतील असं काव्य नसावं. काव्य करताना दुसऱ्यांनी जे सांगितले त्याचीच तुम्ही कॉपी केली असं काव्य नसावं. छंदामध्ये काव्य असावं, छंदभंग करणारं काव्य नसावं. मुद्राहीन श्रीराम, व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, कळाहीन, शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन, कवित्व नसावे श्रीराम. त्यात काही शब्दाची व्युत्पत्ती आहे, काही त्यातनं पांडित्य आहे, काही त्यातनं तुमची काही विद्वत्ता जाणवते. असं काय म्हटलंय बघा. तुमच्याजवळ विद्वत्ता आहे का नाही कशावरून ओळखली जाते? उच्चारावरून विद्वत्ता. तुमचे उच्चार कसे आहेत त्याच्यावरनं तुमच्याजवळ असलेली विद्वत्ता किती ती कळून येते. म्हणून असं म्हटलंय की व्युत्पत्तीहीन, तर्कहीन, तर्कहीन काव्य नसावं. कलाहीन शब्द काव्य नसावं. त्या शब्दाचं सामर्थ्य आहे, शब्दहीन काव्य नसावं. काव्य असं कसं नसावं ते सांगितलंय. भक्ती ज्ञान वैराग्यहीन, कवित्व नसावे श्रीराम. ज्याच्यामध्ये भक्ती नाही, वैराग्य नाही, ज्ञान नाही असं काव्य नसावं. भक्तिहीन जे कवित्व तिथे जाणावे, ठोंबे मत आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे श्रीराम. म्हणजे भक्तीशिवाय केलेलं काव्य मनोरंजनात्मक होईल, पण ते पहिलं तीराला नेणार नाही. भक्तिवीण जो अनुवाद तोची जाणावा विनोद, प्रीतीवीण संवाद घडे केवी श्रीराम. भक्तीशिवाय केलेलं अनुवाद त्यालाही काही अर्थ नाही म्हणाले. प्रीतीवीण संवाद केवी घडे. संवाद आहे, त्या संवादामध्ये जर प्रेम नसेल तर त्या संवादाचा अर्थ काय? आपण एकमेकाशी बोलतो त्याच्यामध्ये प्रेम असावं, सांगणाऱ्याविषयी प्रेम असावं आणि ऐकणाऱ्याविषयी प्रेम असावं. तर प्रेमाने शेवटी बघा देवसुद्धा जो जोडला जातो तो प्रेमाने. प्रेमे बांधिला, कोण? परमात्माला बांधलाय. धरिला पंढरीचा चोर, प्रेमे बांधोनिया दोर,
हृदय बंदिशाळा केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणाले प्रेमाने बांधता येतं त्या परमात्म्याला. मग तुमच्या काव्यात जर प्रेमच नसेल, भक्ती नसेल, वैराग्य नसेल तर ते काव्य काय कामाचं आहे. राहिलेला कथाभाग पण आता उद्या ऐकूयात. आज या तिसऱ्या समासातल्या 20 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायते समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता. साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीव मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्ध. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धती सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्ध. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. 20 दशकीचा अनुभव जो पाहे नित्य नेम विवरिता. स्वय ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी. तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयला आहे. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्ध. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. जय जय रघुवीर समर्थ. आजचं प्रवचन सोलापूर येथे आमच्या भाच्याकडे दिवाणजी यांच्याकडे झालेलं आहे.